अहो साहेब, ती बघा आमची जमीन. अहो जमीन तर भरपूर दिसती. तुमच्या आईनं तर तुमच्यासाठी भरपूर जमीन कमवली. आई बहीण नाही, स्वतः म्या कमेली. चांगलं आहे राव. अहो साहेब, तू थांब इथं, मी आता येते. हा या या. अरे परा, तू केव्हा आला पुण्याहून? ए बाई तू कोण आहे? मी काय तुला ओळखीत नाही. तू जा इथून. तुमची आई आहे का ती? आई नाही होती, ती शेजारची बाई आहे. जन्म दिलेल्या आईला ओळखी ना तू? तुमचं शेत लय चांगलं आहे राव. काही माळे गिळे आहे का? मी जाऊन बघून येऊ का? अहो साहेब, आपलं शेती तुम्ही बिंदास जाऊन या. बर. काय झालं? तुमचं तोंड लय पाड्यानं वाटायला लागलं. आणि तुमचं पोरगं कुठे? जुने भांडे केले, रानातलं काम केलं, लहानाचं मोठं केलं, शाळा शिकली. हे मला आता विचारीनं सुद्धा. आता कशी ओळख देईन त्यो आता मोठा झालाय. आजी जाऊ दे आता, चला घरी, आपल्याला उशीर बी झालाय. अहो साहेब आले. मग कस काय वाटली आपली शेती? राहुल, तुझी शेती मला एकदम मस्त वाटली. आणि तू आता घरी बसून 1 लाख रुपये महिना कमवू शकतोस. आणि तुला आता कामाला यायची गरज नाही. आणि हा आजपासून माझ्याकडे कधीही कामाला यायचं नाही. हा साहेब तुम्ही असं कोण बोलायला लागली? तू तुझ्या स्वतःच्या आईची किंमत ठेव ना, मग तू आमच्या कंपनीची का किंमत ठेवणार आहे? तुला कामावून काढून टाकलं, तू पहिले इथून जाय. साहेब मी तुमच्या पाया पडतो, पण असं करू नका. तुला जाय म्हणतो ना, चल निघ इथून. अगं आई, मला साहेबांना आता कामून काढून टाकलं. तुला लहानचं मोठं केलं, शाळा शिकली, आणि तुला कामाला लावलं. तुला पैसा दिसायला लागला, आता आई कशी दिसन? तू आईला विसरलास? आई खरंच माझं चुकलं. अरे परा इकडी. आपल्याजवळ 4 पैसे आले ना, कधीच गरिबी विसरायची नाही. अरे परा, आपल्याजवळ 4 पैसे आले ना, तर कधीच माझलेवानी करायचं नाही. आता मला जसं बोलला तसं दुसऱ्याला बोलू नको. गरिबीची जाण ठेवायची. अगं आई, खरंच माझ्याकडून लय मोठी गलती झाली. याच्यानंतर अशी गलती मी कधीच नाही करणार. परा, मी सांगते मालकाला, याच्यानंतर कधीच चुका अशी होऊन देऊ नको.